करतो आपण कृपया या ठिकाणी समोर आनंद घेऊ शकता. मध्येही मंडळ आहे त्यांना विनंती आहे आपण थोडंसं सर्वांना विनंती करतो मधल्या बाजूला ढोळेचा जनाचा तासावर घेऊ शकता. काही मिनिटं फक्त तुमच्या आम्हाला द्या. ज्यांचा नाश्ता घेणं सुरू आहे तर त्यांनी हॉटेल श्री संत गजानन महाराज या ठिकाणी होतो आहे आणि पूर्ण भारताच्या बाहेर खूप छान आनंदाची उपलब्धी जबरदस्त आज हा योगायोग आहे. निवड योगायोग त्यांनी सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व या ठिकाणी ऐतिहासिक मनापासून खूप खूप स्वागत करतो. आजचा त्या ठिकाणी येईल कारण संपूर्ण भारत आज आनंदाच्या एका वेगळ्या हिंदोळ्यावरती त्या ठिकाणी आपण बसतो आहे. कारण त्या ठिकाणी खरं म्हणजे विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून सुद्धा लाईव्ह आपल्याला टिकता येतं आणि त्याच वेळेला भूगर्भामध्ये कुठेकाणी घरगुती कार्यक्रम असो किंवा खानावळीच्या माध्यमातून हॉटेलच्या माध्यमातून अनेकांपर्यंत त्या ठिकाणी आपल्या हाताची जबरदस्त चव अनेकांच्या जिभेपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणचं आयोजन असो नेटकं आयोजन त्या ठिकाणी करणं आणि त्याचे या ठिकाणी बारोकर परिवार करतोय. व्यवसाय जरी म्हटला तर त्याच्या पाठीमागे कष्ट असतात, जिद्द असते, मेहनत असते आणि हे सगळं टिकून ओके समोर राम ही काही एका कोणाचे नाही, एका विचाराचे नाही, एका आचाराचे नाही, ते सर्वच हिंदुस्थानातील आपल्या सर्व 18 पगड समाजाचे एक आदर्श. ते ईश्वर तर आहे, देव आहे, पण जगाला राजा कसा असावा, प्रजेला कशी वागणूक द्यावी याचं ते एक रेषा ओढून दिलेली आणि लोकांना एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे. ते श्रीराम एक जगासाठी आदर्श आहे. यात कुठलाही दुमत नाही. कोणत्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, त्याला कोणी इन्कार करणार नाही. फक्त हे बाकीच्या गोष्टी ज्या असतात ते त्याच्या पद्धतीनं वेगवेगळ्या असतात. आणि आज बारोकरांनी ते धार्मिक प्रवृत्तीचे काय योग अचानक योग आला की ठरून आला हे सांगता नाही येत. पण त्यांनी एक चांगला दिवस निवडला. आज म्हणजे त्यांच्या हॉटेलचा उत्सवही पूर्ण देशात मी म्हणून उद्घाटनाचा साजरा होतोय असं आज म्हणायला हरकत नाही. माधव होतोय आले म्हणजे पूर्ण भोकरदनमध्ये उद्घाटनाचा उत्सव इथं साजरा झाला असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही ते लग्नाचं कार्य असो, बाकी छोटे मोठे कार्य असो, कुठल्या या महाराज बरोबर आपल्याला उल्लेख केला की फार कष्टाने मेहनतीनं आणि सुरुवातीपासून सात्विक विचाराचे, धार्मिक विचाराचे आणि खरंच गजानन महाराजचे मनापासून ते भक्त आहे. जरी त्यांनी त्यांच्या हॉटेलला संत गजानन महाराज हे नाव दिलं पण ते पहिल्यापासून गजानन महाराजांच्या भक्तीत विलीन झालेले. कायम जन्मोत्सवाचा कार्यक्रम असो, गजानन महाराजचा प्रत्येक पंक्तीच्या कार्यक्रमात ते कार्यक्रम व्हायचा आणि तिथल्या त्या जेवणाच्या वर्णाची चर्चा ते जेवण झाल्यानंतर 4 दिवस गावात असायची की आजचं जेवण वर्णामुळं खूपच छान झालं. आणि त्याचं तिथे बारोकर परिवार त्यांच्या आजच्या वर्णाला वेगळी विशेष चव त्या कार्यक्रमात गजानन महाराजांचा तिथं जो भंडाऱ्याचा असायचा तो आपल्याला निश्चित जाणवायची. तसंच आता वाघ सरांनी सांगितलं की दालबाटीचं बरोबर आहे. दालबाटी आपली महाराष्ट्रीयन डिश नाही, ती फार कमी लोकांना राजस्थानी लोकच करू शकतात. आम्हाला काही ठिकाणी हुकूमशेखर जायचो पण नंतर साहेबरावमुळे आम्हाला मोठा कार्यक्रम असला दालबाटीचा कार्यक्रम करायचा तर साहेबरावची त्याच्या स्पेशलिटी होती आणि ते चांगल्या पद्धतीनं दालबाटीचं. पण आता हे जे हॉटेल टाकलं हे नुसतं दालबाटीच्या इतकं सीमित न राहता त्याला जे लागेल ज्या पद्धतीच्या डिश लागतील त्या सर्व चांगल्या पद्धतीनं ते देतील. आणि त्यांच्या शुद्धतेवर शंका घ्यायचं कारणच नाही. कारण की बाकी कुठं जरी शुद्ध शाकाहारी लिहिलं असलं किंवा किचन एक असेल अशी शंका येते. पण इथं नॉनव्हेजचा विषयच नाही. ही 100% शुद्ध शाकाहारी आहे. त्यांना निश्चित एक चांगलं दालन
आपल्या भोकरदन शहरामध्ये उपलब्ध झालं आणि त्या स्वतःच्या व्यवसाय ते जाणतात. वेळ आचार्य निघून गेला तर ते स्वतः भट्टीवर जाऊन वेळ निघून येऊ शकतात. तरबेज आहेत म्हणून ते या हॉटेलला निश्चितच चांगले दिवस येतील. आणि सिद्ध आहे, लोक लांबून तिथं ठरवून येतात की आज आपल्याला तिथं थांबायचं आणि तिथं दूर होऊन जाईल. ते साध्या त्यांना शुद्ध मोहन सेठ सारखे जे तो शाकाहार आहे आणि अशा एका शाकाहारी हॉटेलचा उद्घाटन सोहळा बघा काय योगायोग आहे. 22 तारखेला रामलाला बसतायत आणि त्याच दिवशी हा एक यज्ञ पर्व जो आपण याला म्हणू उदरभरण हे जाणीते ते यज्ञ कर्म हा एक यज्ञच बारोकर परिवार या हॉटेलच्या रूपाने करत. कारण मला नाही वाटत की आजपर्यंत कधी त्यांनी व्यवसाय करत असताना आपण लोकांच्या आरोग्याशी खेळून व्यवसाय करावा असं त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी येणार नाही. कारण ते एक प्रकारचा भंडारा म्हणून एक प्रकारचं यज्ञकर्म म्हणूनच आपलं काम करत असतात. आणि म्हणून भाऊंनी आत्ताच सांगितलं की विश्वासार्हता, त्यांच्या विश्वासार्हतेवर शंका घेण्याचं कारण नाही. कारण त्यांना प्रमाणित करणारी माणसं आमच्यासारखी. आम्हाला कधी वाटतं की आश्रमावर 5-25 लोक आले आणि तासभर अगोदर फोन करतो की बारोकर मामा आता 50 लोक आले आणि एवढा स्वयंपाक तुम्हाला पाठवायचा आहे. एवढ्या कमी वेळात सुद्धा शुद्धतेची, क्वालिटीची, गुणवत्तेची अगदी योग्यच अशा प्रकारची तयारी करत ते सगळी उपलब्धी या ठिकाणी करून देत असतात. म्हणून त्यांनी या भोजनालयाच्या रूपानं एक यज्ञच या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्या यज्ञाचं अधिष्ठान हे गजानन महाराज असल्यामुळे तो यज्ञ सिद्धीला जाणारच आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. गजानन महाराजांचा हात डोक्यावर मेरे सिर पर रघुनाथ तो फिकर फिर क्या करना आपण असं म्हणत असतो. जन्म जन्म मोहे दीजिए साथ असं आपण श्री गुरूंना म्हणत असतो. तर गुरु गजानन महाराज त्यांच्या मस्तकावर त्यांचा वरदहस्त असल्यामुळं निश्चितच हे भोजनालय अतिशय सुंदर होणार आहे. राहिलं हे सगळं करत असताना हल्ली वास्तुशास्त्राचा विचार फार करायला लागलेत लोक. हे या कोपऱ्यात नको, ते त्या कोपऱ्यात नको, हे असं नाही पाहिजे, ते तसं नाही पाहिजे. दोन तोंडाने बोलणारा पक्षी कोणता तर त्याचं उत्तर आहे शास्त्र. जेवणामध्ये मीठ किती असावं तर प्रमाणापुरतं असावं. सगळं शास्त्र तंतोतंत पाळलं तर माणूस जगूच शकत नाही. काही जणांनी त्यांच्या डोक्यातही घातलं असेल हे दक्षिणद्वार आहे. तुमच्यासाठी एक सूत्र सांगतो हरिपाठातलं. कारण वारकरी संप्रदायात काय सेवा आहे तुमची मला माहिती आहे. बाबा मी लहान असल्यापासून पाहतो या बाबांनी ड्राम मध्ये पाणी भरून दवाखान्यापासून बस स्टँड पर्यंत लोटत किती लोकांना उन्हाळ्यात पाणी पाजलेलं आहे आणि किती मोठं सेवा कार्य केलेलं आहे त्याची नोंद भगवंताच्या दरबारात आहे. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काही नसतं. ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलं, हरीची या दासा हरी दाही दिशा भावे पावे तैसा हरी. एक हरीच्या दासाला जिकडं तोंड फिरवलं तिकडं देव आहे. त्याच्यासाठी कोणतीच दिशा अशुभ नाही. जर काही लोक म्हणतात आमच्या या जागेला दोष आहे, घराला दोष आहे, वास्तूला दोष आहे, ज्ञानोबा हरिपाठात म्हणले रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवा तारण. हरी एक भगवंताचं नाव हे सर्व प्रकारच्या दोषाला संपवणार आहे. आणि त्या नावाचा उच्चार करत यांनी पारायण या कुटुंबाने या ठिकाणी गजानन महाराजांच्या ग्रंथातून केलेलं आहे. त्यामुळे दोषा दोष दिशा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपल्या सगळ्यांना आनंद देण्यासाठी जे संत गजानन महाराज भोजनालय या ठिकाणी सज्ज झालेलं आहे. मी माझ्या वतीनं त्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा सदिच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता माझ्या उभवत्या वाणीला गुरुजी वात्सल्य विराम देतो. रामकृष्ण. जसं संजय पटेलकर परंतु म्हणजे योग बघा आजच्याच दिवशी ती जॉईन होते. म्हणजे वटपौर्णिमा देखील आजच्याच दिवशी आहे. त्यामुळं मनापासून खूप खूप अभिनंदन. सरांचं खूप खूप अभिनंदन. या कोवळ्या कळ्यामध्ये लपले ज्ञानेश्वर रवींद्र रूप आपल्याला पाहायला मिळतंय. खूप सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी दोन्ही परिवार खूप छान मार्गक्रमण करतायत. आणि मी सांगितलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक पूर्णपणे साथ दिली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ देशमुख ते प्रथम नागरिक आहेत. त्याचबरोबर महेश भैया पुढे त्यांचे चिरंजीव, त्याचबरोबर इंद्रजित भैया आणि कमलताई जेठे, तिकडे महेश भैया, आमचे संतोष अन्नदाते साहेब, या जागेचे मालक बंटी देशमुख, सराफ शेठ, विजय बापू इंगळे, त्याचबरोबर मारकवर बाबा, आपण सर्व बसलेली सर्व मंडळी, आमचे मित्र पैठणकर सर, फकीरा सेठ देशमुख, माधव सेठ ज्यांची मुलगी आता अमेरिकेत गेलेली आहे, त्याचबरोबर जीवरक सर, गणेश रामचंद्र सासमकर सर, त्याचबरोबर नारायण भोतळेकर, आमचे मित्र कदीर बापू,
रवी देशपांडे सर, त्याचबरोबर निंबर बंधू आणि योगेश भैया, त्याचबरोबर रुक्मिणीताई आणि सर्व महिला, सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले आणि सर्वांनी या आनंदात आणि सर्व ऐकलं. बारकर परिवाराचं काय कर्तृत्व आहे हे सर्व ऐकलं. आम्ही सुद्धा पहिल्यापासून खरं म्हणजे यांचं गाव, माझं गाव एक आहे, लोणगाव आहे, आम्ही लोणगावचे आहे. त्याच्यामुळं बारकर बाबाचं आमच्या घरावर पहिल्यापासूनचं प्रेम आहे आणि लहानपणापासूनचे संस्कार त्यांचे जे आहेत हे आमच्यावर पण झालेले आहेत. बारकर शेठ आम्ही जेव्हा कुठं बाहेर जातो तर एखाद्या हॉटेलला दिसली शाकाहारी तर आम्ही ती लगेच पाहायला जातो, तिथून काय घेता येईल हे त्यांचं जे गुण आहे. आणि एखाद्या कार्यक्रमाला राजा म्हणून सांगितल्याप्रमाणे एखादा कार्यक्रम जर असेल तर त्या कार्यक्रमाला कमी कसं पडणार नाही आणि हँडल कसं करता येईल हे साहेबराव शेतकरी शिकावं. बिलकुल कुठल्याही कामामध्ये कुठली दिरंगाई नसते, तत्परता असते. हे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्या टीममध्ये आहे. आणि ते घाबरणारे नाहीत, ते याच्यासाठी घाबरणारे नाहीत, ते स्वतः मुख्य आचार्य आहे. एखादा आचार्य पळून गेला म्हणून काम अडल असं काही होत नाही. आणि म्हणून या परिवारावर गजानन महाराजांची खूप कृपा आहे आणि ह्या सर्वांचीच कृपा आहे. स्टेजवरील सर्व मंडळींची, जे नाही आले त्यांचीही कृपा आहे, या सर्वांचीच आज म्हणून. आणि आजचा दिवस योगायोगानं निवडला, कसा निवडला माहीत नाही. मुलगी आज जॉईन होते, आज रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा होते, गजानन महाराज, संत गजानन महाराज हॉटेलचे उद्घाटन होते. हे फार मोठं एक योग आहे, चांगला योग आहे. आणि म्हणून या परिवाराचे आपल्या सर्वांकडून खूप खूप अभिनंदन. आणि आपण सर्वांचेच आता मी जे नाव घेतले या सर्वांचेच कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने उपस्थित राहून मार्गदर्शन केलं, या सर्वांचेच खूप खूप बारकर परिवारातर्फे सर्वांचेच आभार मानतो आणि कार्यक्रम